हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारावृत्त विसरले, आता कैसे जाऊ घरा, मोहे बरा लौकिक. पारखियासे सांगता गोष्टी, पारखियासे सांगता गोष्टी, घरचे कुठे खातील, आता पैसे जाऊ घरा, मोहे बघा लौकिक. तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाहिले परतुनी, आता कैसे जाऊ घरा, मोहे बघा अलौकिक. पांडुरंगा करू प्रथम,
पांडुरंगा करू प्रथम मनमान दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यंत प्रविशमिमवां प्रसुतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामनां अन्यं संस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं लोकाभिरामं रमयं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिवता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं गुरुदास तथा मुनिजनतया बाबा असे बोलते ऐशा नामे शंकरा निसंगजो संगती पुण्यलोकीचा देवगड भूमीचा मोते खरा शोभतो ऐशा सद्गुरु श्री भास्करगिरी बाबा वंदितो घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा दीन दुर्बलाचे देवा शबरी नामकुलोत्पन्नं मारुतिर्नामयस्य पिता माता रायिर्नामयस्य तं नमामि किशनगिरिं ॐ नमो सद्गुरु किशनगिरि
स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियाता हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसे जाऊ घरा मोहे बरा अलौकिक. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सणप्राप्त सेवेकरिता घेतलेला अभंग. अवतार धारक महान भगवत भक्त देहू निवासी सुप्रसिद्ध साधू वैराग्य राग रसिक संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची ही गवळण काल्याच्या सेवेकरिता निवडलेली आहे. विठ्ठल प्रस्तुत गवळणीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय ध्यानाचं वर्णन करतात. त्या परमात्मा चिंतन करत असताना गोप गोपींची कशी अवस्था झाली याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराने अभंगामध्ये चिंतन केलंय. हरिने माझे हरिले चित्त भारावित्त विसरली. तुकोबाराय म्हणतात त्या हरीने माझ्या चित्ताचं हरण केलं. त्या परमात्म्याने जे असलं चित्त हे त्याच्या ठिकाणी लावून घेतलं, त्याच्यामुळे माझ्या चित्ताचं हरण झालंय. भारवित्त विसरली, माझ्या देहाचं भान काय मला राहिलं नाही. आता कैसे जाऊ घरा नोहे बरा अलौकिक. काही ठिकाणी अलौकिक आहे आणि काही ठिकाणी लौकिक आहे. दोन्ही पाठ या ठिकाणी सांगितलेत. तुम्हाला फक्त लौकिक लक्षात आलं, मला सांगायचा भाव वेगळा आहे. मी जे सांगितलं ते काही चुकीचं नाही, तेही बरोबरच आहे. आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक किंवा अलौकिक. पारखी अशी सांगता गोष्टी घरचे कुटी खातील. ह्या गोष्टी जर घरी सांगितल्या तर घरचे काय मला त्रास देतील महाराज, म्हणून मला घरी जाण्याची इच्छा नाही, मग मी काय करू. आणि अशा अवस्थेत असल्यानं गवळणीला जगद्गुरु तुकोबाराय काय करतात, उपदेश करतात. तुकोबाराय सांगतात तुझ्या हरीचं चिंतन केलंय ना, त्याच हरीचं चिंतन कर, बाकी काही करू नको. तुका म्हणे निवांत राही आणि पाहिले पाही परतोनी. त्याच हरीला पहा आणि त्याच हरीचं चिंतन काय तू कर. विठ्ठल अभंगाला किंवा चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या पिंपरी गावामध्ये. आपल्या सप्ताह करता ज्यांचे आशीर्वाद आहेत ते फार मोठे दैदिप्यमान संत आहेत किंवा साधू आहेत. साधूची लक्षणं त्या सगळ्या वैराग्यवान महात्म्यांच्या ठिकाणी आहेत, जी की ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडली. अशी थोर मोठी संत मंडळी या आपल्या सप्ताह करता भेट देऊन गेले किंवा आशीर्वाद आपल्या सप्ताह करता दिले. आणि जी परंपरा आपल्या ठिकाणी लागू होते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची ही थोर परंपरा आहे. आणि त्या परंपरेमध्ये आपलं गाव आहे महाराज. देवगड भक्त परिवारातील आपलं हे गाव आहे. आणि या गावामध्ये श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्याच कृपा आशीर्वादानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची कृपा आहे. आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत वंदनीय पूजनीय गुरुवर्य श्री गुरु देवगडचे बाबाजींचे ही कृपा आशीर्वाद आपल्या सप्ताह करता आहेत. आत्ताच काल श्रीगुरु बाबा या ठिकाणी येऊन गेले. फार मोठा उपदेश बाबांनी या ठिकाणी केला. नवे तुमच्या आमच्या कल्याणाचा मार्ग सद्गुरु बाबांनी काल सांगितला. बोलत असताना बाबांनी एक गोड वाक्य वापरलं. संतांचं वचन या ठिकाणी बाबांनी सांगितलं. बाबा म्हणतात संत एकांती वैसले सर्वही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सारांश काढिले निवडून. बाबांनी सांगितलं साधू संत त्यांची मांदियाळी एकत्र बसली आणि त्यांनी एक विचार केला किंवा एक तर्क लावला किंवा काही चिंतन केलं आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून त्यांनी श्री हरीचं नाव बाजूला काढलं. नवे त्या परमात्मा चिंतनाचा मार्ग तुमच्या आमच्या कल्याणाकरता बाबांनी सांगितला. विठ्ठल म्हणून बाबा 2 मिनिटं जरी बोलले
बाबांना कीर्तन करण्याकरता 2 तास जास्त होतात का महाराज? नाही, 2 मिनिटं सुद्धा पुरेसे आहे. साधूंच्या दर्शनात जो लाभ मिळतो ना, तो कुठल्या तीर्थाच्या दर्शनात सुद्धा मिळत नाही. शास्त्रकाराने एका श्लोकामध्ये सुंदर वर्णन केलंय. शास्त्रकार एका श्लोकामध्ये वर्णन करत असताना सांगत असतात, तीर्थम फलती कालेन सद्य साधू समागमः साधूनाम पुण्यभूताम तीर्थभूता ही साधव तीर्थम फलती कालेन सद्य साधू समागमा. शास्त्रकारांनी या श्लोकामध्ये सांगितलंय की एखाद्या तीर्थाचं दर्शन झाल्यानंतर ज्या पुण्याची प्राप्ती आपल्याला मिळते, याच्या कितीतरी पटीने साधूच्या एका दर्शनाने पुण्याची प्राप्ती होते. आणि ती आपल्याला सद्गुरू बाबांच्या दर्शनाने काल झाली. विठाल म्हणून बाबांची ही कृपा आशीर्वाद आहे. वंदनीय पूजनीय सद्गुरू श्री गुरु स्वामीजी ही या ठिकाणी येऊन गेले. स्वामीजींनी सुद्धा आपल्याकरता आशीर्वाद रूपी वचन या ठिकाणी मांडले. या ठिकाणी आता बाबांचं वय झालं, बाबांना काही ठिकाणी जाता येत नाही. त्या कारणास्तव स्वामीजींची धावपळ जरा जास्त आहे. या ठिकाणी भेट देण्याकरता आले, परंतु धावपळीमध्ये असताना सुद्धा हे सगळं वातावरण बघितलं. मारुतीरायाचं पवित्र असं प्रांगण आहे. या ठिकाणी तुमच्या आमच्या मनातला भाव ओळखून स्वामीजी या ठिकाणी 5 मिनिटं बसले आणि 2 शब्द का होईना या ठिकाणी आपल्याला सांगून गेले. हे साधू संतांचे आशीर्वाद आहे. एवढं धावपळीचं जीवन असताना सुद्धा आपल्याकरता वेळ काढला, म्हणून भाग्य तर आपलं आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारेले संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. म्हणून संतांच्या दर्शनाचा तो लाभ आहे. 2 मिनिटं का होईना स्वामीजींचं दर्शन झालं आणि किती आनंद मिळाला आपल्याला, तो शब्दात सुद्धा वर्णन करता येणार नाही. विठ्ठल अलौकिक असा आपल्याला आशीर्वाद आहे. नवे ज्यांच्यापासून आपली परमार्थाला सुरुवात झाली, नवे परमार्थाचं बीजच आपल्या अंतःकरणामध्ये ज्यांनी रोपलं, ते आपले सद्गुरू श्री गुरु नासिकेत बाबा माझे आजोबा आहे. हे सांसारिक संबंधाने परंतु पारमार्थिक संबंधाने जर विचार केला तर तुमचे आणि माझे श्री गुरु. या ठिकाणी मी जो उभा आहे केवळ सद्गुरू नासिकेत बाबांची कृपा आहे म्हणून या ठिकाणी उभा आहे. नाहीतर ज्ञानोबारायांनी एवढा पवित्र ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला तरी ज्ञानोबारायांचे उद्गार ऐका. ज्ञानोबाराय सांगतात, वासुने पुढे न वाची न जाणे सेवा ही या स्वामीची, ऐसी यामद ग्रंथाची योग्यता काही असे. ज्ञानोबाराय सांगतात, हे चिंतन करत असताना माझी योग्यता आहे. ज्ञानोबारायांचे हे शब्द आहेत, माझे शब्द काय असले पाहिजे? कुठलाही प्रकारचा अधिकार नाही. केवळ आणि केवळ सद्गुरूंची कृपा झाली आणि या ठिकाणी भेट देऊन गेले. श्री गुरु सारी असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करे. सद्गुरू पाठीशी असताना चिंता करायचं काही कारण नाही. सद्गुरूंनी काल माझ्यावरती कृपा केली. बाबांना जरी सेवा करण्याकरता बाबांनी नाही सांगितलं, प्रकृती खराब असल्या कारणानं, परंतु या दासावरती सद्गुरू बाबांनी काल कृपा केली. जशी भागवतामध्ये नाथ बाबांनी गावावरती जी कृपा केली तशी सद्गुरू बाबांनी माझ्यावरती ती कृपा केली. विठाल गावाचा काय अधिकार होता महाराज? काही नाही.
फक्त खाण्याच्या आशेने आईनं कोणाकडे नेऊन घातलं? नाथ महाराजांकडे नेऊन घातलं, पुरणपोळी खाण्याच्या आशेनं. आता माझ्याकडे बघून वाटत असेल तुम्हाला, हा बाबा किती पुरणपोळ्या खातो. हो, शरीर चांगलं आहे पण जास्त खाणं नाहीये माझं. सांगायचा मुद्दा हा की फक्त खाण्याच्या आशेने संतांच्या संगतीत गेला, परिणाम नाथ महाराजांचं पुढचं भावार्थ रामायण कोणी लिहिलं? गाववानं लिहिलं महाराज. तसा परिणाम सद्गुरू बाबांचं काल्याचं कीर्तन होतं, या दासावरती कृपा केली आणि या ठिकाणी उभं केलं. नवे नवे हा फेटा आशीर्वाद रूपी बाबांनीच दिलाय कीर्तना करता. विठाल म्हणून ही सेवा माझी नसून श्री गुरु देवगडचे बाबा बाबाजींच्या आहे. वैकुंठ असे नासिकेत बाबांची सेवा आहे. निमित्त मात्र या ठिकाणी मी उभा आहे. सेवेके करावे सांगितले काम, ते हुतूपणे कामा नाही. किंवा ज्ञानोबाराय सांगतात, स्वामीचे आमन भावा न चुके जे हेचे परम सेवा, येरते हे पांडवा वाणिज्य करणे. विठ्ठल अभंगाचं किंवा गवळणीचं चिंतन मी करणारच आहे, परंतु निमित्त मात्र या ठिकाणी ज्यांनी उभं केलं ते मला बोलणं फार महत्वाचं आहे. असं नाही की मी अभंगावरती गवळणीवरती चिंतन केलंय, चिंतनही महत्वाचं आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन काय आहे, सद्गुरू बाबांचं चिंतन करणं मला महत्वाचं वाटतं. असं नाही की या गवळणीवर मी चिंतन केलंय, रात्रभर झोप नाही आली महाराज. इतरत्र कुठेही कीर्तन करा, परंतु सद्गुरू बाबाजींच्या जागेवरती हे कीर्तन आहे. आणि काय केलं पाहिजे, सद्गुरू बाबांना जसं आवडलं तसंच चिंतन या ठिकाणी मी केलं पाहिजे. आणि सद्गुरू बाबांचाच आशीर्वाद किंवा बाबाच माझ्या पाठीशी आहे. ज्ञानोबाराज सांगतात, येतासे एकचे आधारू तेनेचे बोले मी सद्गुरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. सद्गुरू बाबाच या ठिकाणी मला अधिकार दिलाय आणि बाबांनीच मला या ठिकाणी आधार दिलाय. आणि जे काही बोलून घेणार ते सद्गुरू बाबाच बोलून घेणार आहे. मी मात्र उभा आहे या ठिकाणी. वास्तविक पाहता जे काही बोलायचं ते सद्गुरू बाबा माझ्याकडून बोलून घेतील. विठाल बाबांचं काय वर्णन करावं महाराज. बाबांचा निस्सा विचार जरी मनामध्ये आला तर अंतःकरणापासून डोळ्यातून पाणी येतं. विचार करा, बाबांनी काय कमावलं उभ्या जीवनामध्ये. सद्गुरूची एवढी नितांत श्रद्धा सद्गुरूविषयी, एवढं नितांत प्रेम, संपूर्ण जगतामध्ये विश्वामध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतर, वैभव मिळाल्यानंतर सुद्धा जो आपल्या सद्गुरू चरणापासून दूर होत नाही ते म्हणजे आपले सद्गुरू बाबा आहे. बाबाचं जीवन कसं आहे म्हणून बाबांचा विचार केला तरी अंतःकरणापासून रडू येण्याचं कारण तेच आहे. तुमच्या आमच्या करता संपूर्ण जीवन झिजवलं बाबांनी. किती जीवन झिजवलं. वन वन फिरोनी गण
अलौकिक आहे. अंतकरणापासून बाबाचं स्मरण जरी केलं तरी दर्शन झाल्यासारखं समाधान आपल्याला प्राप्त होतं. हो, सद्गुरू बाबांचे हे कृपा आशीर्वाद आहे, सद्गुरू स्वामीजींचे हे कृपा आशीर्वाद आहे, ज्यांच्या रूपानं आज स्वामीजीमध्ये कितीतरी प्रकारचं ज्ञान आहे. भागवतातले कितीतरी स्वामीजींच्या श्लोक पाठांतर हे नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलंय. त्या ओवीचं चिंतन करत असताना मला स्वामीजींचं स्मरण होतं. त्या ओवीचं चिंतन जरी केलं तर स्वामीजी डोळ्यासमोर उभे राहतात. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, आम्हासी पाहिजे ज्ञान कथा, वरी तुझं सारखा रसाळ वक्ता, तरी स्तुती सांडून सर्वता. नाथ महाराजांनी या ओवीमध्ये सांगितलंय की आम्हाला जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान अशा रसाळ वक्त्यामध्ये असतं, आणि ते परिपूर्ण ज्ञान ज्यांच्या ठिकाणी आहे, ती परिपूर्ण सेवा, ती परिपूर्ण भक्ती ज्यांच्या ठिकाणी आहे ते आहे श्री गुरु सद्गुरु स्वामीजी विठ्ठल. पण या थोर मोठ्या साधू संतांची कृपा आशीर्वाद आहे. कीर्तनाकरता विशेष ज्यांची उपस्थिती आहे, नवे नवे वैकुंठवासी श्री गुरु नासिकेत बाबा यांच्या मागोमाग त्यांची परंपरा जपत किंवा त्यांच्या ग्रंथाचं चिंतन करत सुंदर अशा प्रकारचं काय केलं त्यांनी, अतिशय गोड गोड अभंगाचं चिंतन केलं. किंवा महाराजांनी ज्या चाली गायल्या, ज्या चाली म्हटल्या, त्या हुबेहूब चाली ज्यांनी बसवल्या, किंवा महाराजांनी जे चिंतन करायचे ते चिंतन पूजनीय विजय महाराज करतात. किती सुंदर रामायण आहे. त्या रामायणाच्या चाली ऐकत असताना मला सुद्धा कधीतरी असं वाटतं, ह्याच चाली वैकुंठवासी नासिकेत बाबांच्या मुखातून ऐकल्या असता तर मी धन्य झालो असतो. ते भाग्य मला मिळालं नाही. ज्या वेळेस ते भाग्य मिळालं, परंतु त्यावेळेस ते कळालं नाही ना, लहान होतो. त्या चाली काय करणार आहे महाराज, लहान असताना काय खायचं काय प्यायचं याचं सुद्धा भान नसतं. परंतु आता कळतंय, परंतु आता ते दुर्मिळ ना महाराज. पण त्या दुर्मिळ अशा चाली ज्यांनी जपून ठेवल्या ते विजयजी महाराज पवारे. सुंदर असं रामायण कथा ते करतात. त्यांचीही प्रेरणा सप्ताह करत आहेत. आणि आमचे गुरुबंधू आळंदीमध्ये शिक्षण घेत असताना आम्हा दोघांवरती सद्गुरू बाबांची कृपा होती. बाबांच्याच आश्रमामध्ये आम्ही राहण्याकरता होतो. नवे नवे मधुकरी मागण्याकरता जायचो. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवाराची सगळ्याच गुरुवारांची कृपा आहे, आणि त्या कृपेमुळे आम्ही या ठिकाणी आहोत. म्हणून आमचे गुरुबंधू गणेश महाराज तनपुरे तेही या ठिकाणी आले. सुंदर असं कीर्तन करतात. सद्गुरू बाबांचे विद्यार्थी, तेही विद्यार्थी, मी विद्यार्थी. इकडं आमचे सोमनाथ भाऊ असेल, कुठंच गेले नाही महाराज गायन शिकण्याकरता. सद्गुरू बाबांसोबत रोज राहून देवगडमध्ये भजन करून करून या ठिकाणी ते उभे कीर्तनामध्ये साथ देण्याकरता सुंदर असं गायन ते करतात. तिकडं आमचे रामभाऊ महाराज पटारे आहेत, तेही सुंदर गायन करतात. वैकुंठवासी नासिकेत महाराजांच्या भजनामध्ये नेहमी ते असायचे. सगळं भजनी मंडळ आहे. इकडं आमचे दत्तभाऊ दाने, परत या ठिकाणी गावातील भजनी मंडळ आहे आमचं. शैलेश भाऊ असेल, तिकडं आपला बाला असेल, पिंपळगावचे आपले मते पाटील असतील, इकडं रामेश्वर मामा आहे, गणेश महाराजांचे वडील आहे, राजू काका या ठिकाणी आहे, आणि रामकिसन मामा पठार आहेत. सुंदर असं गायन त्यांचं आहे. या ठिकाणी आमचे पोपट मामा असतील मडकीचे, इकडं वरखडे पाटील असतील, साबळे मामा असतील, मुरमा भजनी मंडळ, खलाल पिंपरी मडकी, गोरेगाव, धामोरी, भालगाव, बकू पिंपळगाव, देवगड भजनी मंडळ, देवगड फाटा, इतर जळका सगळ्याच पंचकोशातून आलेलं भजनी मंडळ आहे. आणि या ठिकाणी विशेष ज्यांची उपस्थिती आहे, नवे नवे देवगडला एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ, नवे नवे ज्ञानेश्वरीची जी सेवा सांभाळतात, चालीच्या माध्यमातून असेल, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून असेल, बाबांचे सेवक गणपत बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि वैकुंठवासी नासिकेत बाबा यांचा सहवास ज्यांना लाभला, जीवनभर त्यांच्यासोबत कुठेही कार्यक्रमाला जाण्याकरता ज्यांना साथ संगत लाभली, ते आपले रामभाऊ बाबा आढाव या ठिकाणी आहेत. कीर्तनाकरता त्यांचीही उपस्थिती आहे. आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू दादा महाराज साबळे तेही या ठिकाणी मला साथ देण्याकरता आहे. देवगड संस्थांचे विद्यार्थी विश्वास महाराज आहे या ठिकाणी. परत 2-3 विद्यार्थी आहेत देवगडचे, सोनूभाऊ असेल, आणि विशेष महाराजांसोबत जे नेहमी सेवेकरता असायचे आपले विनेकरी कचरू तात्या असतील, तिकडे आमचे आजोबा तात्या असतील, दादा हे आमच्या या ठिकाणी, मधुभाऊ या ठिकाणी आहेत. तिकडे आपले भजनी मंडळाचे चव्हाण तात्या असतील, सगळेच भजनी मंडळाचे प्रमुख अशोक भाऊ असतील, आप्पा असतील, सगळ्याचा नामोल्लेख मी या ठिकाणी करत नाही. नवे नवे आपल्या गावातील सगळे स्नेही मंडळी, सगळा माझाच परिवार आहे. माझं घर माझं नाही, संपूर्ण गावच माझं आहे महाराज. या गावाने फार प्रेम केलंय. किती प्रेम केलं सांगू का?
लहानपणीचं सांगत नाही. विठाल विठाल अनेक नावाने तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं, परंतु आताच प्रेमामध्ये काहीतरी बदल करा. असो, संपूर्ण गावकऱ्याचं प्रेम हे आमचे सप्ताह कमिटीमध्ये अशोक तात्या असतील, राहुल दादा असतील, सगळेच कमिटीमधील युवक असतील, तरुण वर्ग असेल, त्यांच्या माध्यमातून सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी सप्ताह चालू आहे. इकडं आपले केशव तात्या असतील, सगळेच गावातील वयोवृद्ध मंडळी, तरुण मंडळी, सगळ्यांच्या काय या सहकार्याने हा सप्ताह चालू आहे. आणि ज्यांची प्रेरणा आपल्याकरता मिळाली वैकुंठवासी नासिकेत बाबा. शास्त्रकाराचा एक श्लोक मला नेहमी आठवतो, प्रत्येक चिंतनामध्ये मी तो सांगत असतो. शैले शैले माणिक्यम मोतिक्यम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. प्रत्येक वनामध्ये चंदनाचं झाड असतं का? नाही ना. प्रत्येक वनामध्ये चंदनाचं झाड आपल्याला बघायला मिळत नाही. एखाद्या वनामध्ये असेल तर मला सांगा, मी तिकडे जातो. विठाल चंदनाचं झाड जेवढं दुर्लभ आहे, याच्याही पेक्षा साधू महात्मे कितीतरी दुर्लभ आहे. पारस में बहु अंतर वह लोहा कांचन करे साधू करे आप समान. या ठिकाणी शास्त्रकारांनी एक चिंतन केलंय. परीस माहिती आहे? पारस, पारस म्हणजे परीस. परिसाने लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्याचा गंजपणा किंवा काळेपणा निघून जातो. तद्वत सद्गुरूंची किंवा साधूची प्राप्ती जीवनामध्ये झाल्यानंतर आपल्या जीवनातील गंजपणा, काळेपणा निघून जातो. याच्याही पलीकडे जाऊन ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात. तया लागता खेळ परिसे धातूची गंध काढी जैसे जाती रजत मी तैसी तुटली दोन्ही. विठाल म्हणून परिसरूपी साधूचा आपल्या लोखंडरूपी जीवनाला स्पर्श झाल्यानंतर आपल्याही जीवाचं कल्याण होतं. असे थोर मोठे साधू वैकुंठवासी नासिकेत बाबा. साधू संतांच्या चरणाने हे पावन झालेली भूमी आहे. म्हणून नासिकेत महाराजांचे पाय या भूमीला लागले, म्हणून ही भूमी पवित्र आहे. आणि या पवित्र भूमीमध्ये मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये हा सप्ताह चालू आहे. म्हणून सप्ताह करता सगळ्यांची उपस्थिती आहे. आता तुम्ही मला नाव सुचवलं, मला सांगायचं होतं, कारण की तुम्ही म्हणता त्यांना मी बोलवलं काय. आमचे मामा असणारे सोमनाथ मामा वाकुरे सद्गुरू बाबांच्या कीर्तनाला या ठिकाणी ते येत होते. त्यांनी मला फोन केला, म्हणे बाबाजींचं कीर्तन किती वाजता चालू होणार आहे. म्हणलं सद्गुरू बाबांनी त्यांच्या सेवकालाचा आदेश दिला, म्हणून माझंच कीर्तन आहे, म्हणून ते जवळ आले होते. म्हणून त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. असो, सगळ्यांच्या उपस्थितीने, सगळ्यांच्या सहकार्याने हा सप्ताह चालू आहे. गवळण ज्यांची आहे, जगद्गुरु तुकोबाराय या गवळणीमध्ये आता चिंतनाकडे यायचंय. आपले माझे हरिले चित्त भारावित्त विसरली. तुकोबाराय सांगतात, त्या हरीने माझ्या चित्ताचं हरण केलं, म्हणून मी घरी जाण्याकरता काय केले, विसरले. मला सगळ्या देहाचा विसर पडला आणि मला घरी जाण्याकरता भान राहिलं नाही. एवढ्या त्या हरीने मला त्याच्या नादाला लावलं म्हणे. आता त्याला, त्या गवळणीला कोण सांगेल त्या हरीनं कोणाला नादाला लावलं महाराज. त्या हरीचा विचार केला, तो चतुरा, तो शिरोमणी. चतुरामध्ये शिरोमणी असणारा तो परमात्मा आहे. ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय काढला तो परमात्मा कोण आहे, सगळी वर्णन त्या ठिकाणी आहे. अश्वामध्ये अश्व असणारा तो परमात्मा तो आहे. कामधेनू असणारा तो परमात्मा तो आहे. सगळा विभूती योगच या ठिकाणी काढा, सगळं वर्णन या ठिकाणी आहे. असा असणारा तो परमात्मा, त्या परमात्म्याने चित्ताचं हरण केलं
आणि आज त्या परमात्मा चरित्राचा काय करायचं आपल्याला उच्चारण करायचं आहे, जे की गोकुळामध्ये केलंय. चरित्र देव चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. म्हणून त्या गोकुळामध्ये जे भगवान परमात्म्याच्या लीलेचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचंय. काल्याचं कीर्तन आहे, त्यामुळे तो दंडक आहे किंवा नित्य आहे. या नित्याच्या कीर्तन सेवेमध्ये आपल्याला गोकुळातल्या असलेल्या चरित्राचं काय करायचं आहे, उच्चारण करायचं आहे. आज असणाऱ्या त्या गोकुळामध्ये त्या परमात्म्याचा जन्म झाला आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाल्यानंतर महाराज त्या कंसाला सुद्धा घाम फुटला. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा सळकाप सुटला. म्हणून दुष्ट लोकांना सुद्धा त्याची भीती वाटायला लागली. नवे नवे मोठे राक्षस सुद्धा मोठे मोठे राक्षस त्या परमात्म्याला भ्यायला लागले. का? कारण की धरणी मातेवरती त्यांनी उत्तांत अतिशय मातलेले ते राक्षस महाराज गोरगरिबांना त्रास देऊ लागले. याच्याही पलीकडे जाऊन त्या गोकुळवासियांना ते त्रास देऊ लागले. नवीन नवीन राक्षसांना, पुतना असेल, महाभट असेल, अनेक राक्षसांना भगवान परमात्म्याला मारण्याकरता पाठवलं महाराज. असा असणारा तो परमात्मा आहे. त्याचा लीलेचं आपण वर्णन केलं तर बालवयामध्ये त्या परमात्म्याने काय केलं महाराज, विठाल पण असा असणारा तो परमात्मा आहे. त्याचं संपूर्ण चरित्र आपल्याला माहिती आहे. त्या परमात्म्याच्या गोकुळामध्ये आज काय जन्म आहे. नवे नवे नंद बाबाच्या ठिकाणी त्यांनी विचार केला, नवे नवे परमात्मा माझ्या पोटाला आलाय. किती असणारा तो आनंद आहे महाराज. त्या गोकुळामध्ये एवढा आनंद झाला जसा सद्गुरू बाबा आपल्या गावामध्ये आल्यानंतर जसा आपल्याला आनंद होतो, एवढा आनंद नंद बाबांना झाला. अशा असणारा प्रकारचा आनंद त्या गोकुळाच्या ठिकाणी आहे. त्या गोकुळामध्ये त्या परमात्मा गावामध्ये जन्म झाला. नंद बाबाच्या घरी परमात्म्याचा जन्म झाला. त्या आनंदाच्या भरात नंद बाबांनी काय केलं, 2 लाख गायी वाटल्या. किती? 2 लाख गायी महाराज. एवढा आनंद. आणि काय तो जन्म झाल्यानंतर त्या बाळाचे सोहळे चालू होते महाराज. पहिला जो क्रिया असते काय असतो, बाळ नवीन नवीन जन्माला आल्यानंतर त्याचं जातकर्म केलं जातं. आता जातकर्म माहितीये का प्रत्येकाला? तुम्हाला माहितीये का कोणाला जातकर्म? जातकर्म म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर आईची नाळ तोडण्यापूर्वीच त्याच्या मुखामध्ये मध टाकतात, त्याला जातकर्म म्हणायचं. आता जातकर्म आपल्याला माहित नाही. आता आपल्याला एकच कर्म माहित आहे, व्हॉट्सअप स्टेटस कर्म. विठाल त्या बाळाचं कितीतरी भाग्य असेल या विज्ञानाच्या युगामध्ये, जन्माला आल्यानंतर त्याचा टेस आहे महाराज आणि गेल्यानंतर सुद्धा त्याचा टेटस आहे. म्हणून हे कर्म आता चालू आहे. परंतु जुने जे कर्म आहे शास्त्राला धरून आहे. शास्त्राच्या विहित कोणतेही कर्म नाही. म्हणून पहिला जो कर्म केला जातो तो आहे जात कर्म. नाळ तोडल्यानंतर हे किंवा 2-3 दिवसानंतर तो कर्म केला जातो. बऱ्याचशा ठिकाणी तो कर्म अजून चालू आहे. म्हणून तुम्हाला ही धन्यवाद. म्हणून भगवान परमात्मा तिथे सगळे सोहळे झाले महाराज. मग कंसाला तिकडं परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये जन्माला आलाय ही बातमी कंसाला कळाली ना महाराज. त्याने काय केलं, पहिल्यांदा पुतना मावशीला पाठवलं. पुतना मावशीला पाठवल्यानंतर महाराज सुंदर अशा त्या राक्षसीनं, पुतना मावशीनं सुंदर अशा स्त्रीचं रूप धारण केलं आणि गोकुळामध्ये आली महाराज. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर एवढी सुंदर दिसत होती ती, लहान लहान मुलं बघून तिच्याकडे पाहायला लागायचे महाराज. एवढी सुंदर ती पुतना मावशी आली नंदबाबाच्या वाड्यामध्ये आणि यशोदेला हाक मारले, ए यशोदा. यशोदाने विचार केला, नवीनच आवाज येतोय म्हणे, आज कोण आले नेमकं. बाहेर आल्यानंतर बघितलं कोणीतरी सुंदर बाई या ठिकाणी आले आणि विचारलं म्हणे, कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? मला ओळखलं नाही का म्हणे. तू कुठून आलात हे विचारू राहिली. कुठून आले हे काय विचारते, मी कोण आहे हे विचार. असं विचारल्यानंतर काय सांगितलं तिनं यशोदा मातेला, तुझी बहीण आहे म्हणे. ज्या वेळेस
तू लहान होती त्यावेळेसच माझं लग्न झालं होतं म्हणून तुला काय आता माझं विसर पडलेला आहे म्हणे. मी तुझी बहीण आहे म्हणे मोठे आणि या बाळाची मावशी म्हणे. त्या बाळाला भेटण्याकरता मी आले म्हणे. आण बरं त्याला. यशोदा मातेनं सांगितलं आत्ताच झोपलाय म्हणे तो, झोपू दे म्हणे. आता पहिलंच गिऱ्हाईक मागं कसं लावायचं. परमात्म्याने ऐकलं ना ते लगेच आवाज सुरुवात केली. आता त्या आवाजाला सगळ्यालाच माहिती, त्या आवाजाला काही काही तर कदरले महाराज. विठ्ठल रात्रीच्या बाळाच्या आवाजाने झोपा सुद्धा येत नाही. तो परमात्मा आहे. राक्षसांच्या झोपा उडवण्याकरता परमात्म्याने विचार केला पहिलंच गिऱ्हाईक हे, माग कसं जाऊन द्यायचं. लगेच परमात्म्याने रडायला सुरुवात केलं आणि त्या पुतना मावशीने सांगितलं का ग यशोदे खोटं बोलते का काय म्हणे. तो परमात्मा जागे ना म्हणे, खोटं बोलू नको. आणि म्हणे ज्यावेळेस त्या परमात्म्याला घेतलं महाराज, कवर त्या परमात्म्याला मांडीवरती घेतलं. अनेक वेळोवेळा त्या परमात्म्याकडे ती पुतना मावशी बघत बसली. यशोदा कामामध्ये गुंतली. ती पुतना मावशी देवाला सोडायला तयार नाही. तिनं काय केलं, भगवान श्रीकृष्णाला घेतलं, लांब जाऊन गेली, गावाच्या बाहेर गेली. गावाच्या बाहेर वनामध्ये गेल्यानंतर मांडीवरती परमात्म्याला तिनं घेतलंय. एकटक त्या परमात्म्याकडे बघत होती महाराज. जे करण्याकरता आली तेच विसरली ती. क्षणात भानावर आली आणि विचार केला की आपल्या भावाने या बाळाला मारण्याकरता पाठवलं, पण त्या ठिकाणी परमात्म्याला घेतल्यानंतर वात्सल्य भाव तिच्या मनामध्ये निर्माण झाला. आईची भावना तिच्या मनामध्ये जागृत झाली. मग तिनं काय केलं, ज्या स्तनामध्ये विष भरलं होतं त्या स्तनाला त्या परमात्म्याला लावलं. मग ते स्तनपान करत असताना तो परमात्मा स्तनपान करता 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 ते दूधच प्राशन केलं नाही, नवे त्याच्या शरीरातला पंचप्राणच परमात्म्याने प्राशन केला. त्यावेळेस ती ओरडायला लागली, काना सोड म्हणे. मुंच शास्त्रकाराने त्याचं वर्णन केलंय. मुंच म्हणजे सोड मला, सोड म्हणे. असं सांगितल्यानंतर परमात्म्याने तिला सोडलं का महाराज. नाही, त्या ठिकाणी ती गतप्राण झाली. मग तिच्या ज्यावेळेस ती गतप्राण झाल्यानंतर सगळे देवाला शोधायला सुरुवात केली. सगळ्यांनी परमात्मा कुठे गेला. त्यावेळेस यशोदा मातेने विचार केला की मावशी आली होती म्हणे आणि तिनंच माझ्या बाळाला नेलंय. म्हणून परमात्म्याचा शोध घेतल्यानंतर परमात्म्याच्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी परमात्मा तिच्या मांडीवरती बसलेला होता. उंच असा देह धारण केला महाराज तिनं. ज्यावेळेस ती मरण पावली त्यावेळेस ती काय सुंदर स्त्री होती का नाही ना, राक्षसी वृत्ती तिची जागृत झालेली होती. आणि त्या असणाऱ्या वृत्तीमध्ये तो परमात्मा मांडीवरच होता. नुसत्या त्या परमात्म्याच्या स्पर्शाने जर तिचं जीवन धन्य झालं आणि तिला सुद्धा मुक्तता मिळाली. पण बालवयामध्ये त्या परमात्म्याने अनेक अशा प्रकारच्या लीला केल्या आणि पुतना मावशी मेली हे जेव्हा कंसाला कळलं त्यावेळेस कंसाने काय केलं, लगेच दुसऱ्या गिरायकाला पाठवलं. परत कोणाला, महाभटाला पाठवलं. नवे मस्त असं त्यानं ब्राह्मणाचं भविष्यकाराचं रूप धारण केलं आणि पंचांग घेऊन त्या ठिकाणी गेला. कुठं, गोकुळामध्ये. गोकुळामध्ये आल्यानंतर लगेच त्या ठिकाणी सगळ्यांनी बघितलंय कुणीतरी ब्राह्मण देवता आलेली म्हणे, फार उत्कृष्ट असे भविष्यकार आहे. काहीतरी विचारलं पाहिजे, वयाच्या कितव्या वर्षी होईल. शंभू विठाल विठाल. म्हणून सगळ्यांनी भविष्य विचारायला सुरुवात केली आणि तिकडे यशोदे मातेला कळलं की गावामध्ये कुणीतरी भविष्यकार आलाय आणि माझ्या मुलाचं काय विचारायचंय, भविष्य विचारू म्हणे. भविष्य काय आहे. भविष्य विचारायला गेल्यानंतर यशोदा माता त्या ठिकाणी आली. भविष्य विचारलं महाराज. घरी बोलावलं त्यांना, यथोचित त्यांचा सन्मान केला. त्यांना धनद्रव्य जे काही द्यायचं ते दिलं आणि विचारलं माझ्या मुलाचं भविष्य काय. ते भविष्य सांगत असताना त्याने सांगितलं तुझा मुलगा म्हणे फार राक्षसी वृत्तीचा आहे म्हणे. आता त्याची वृत्ती याला काय माहितीये महाराज, तो असणारा परमात्मा आहे. त्याने सांगितलं माझ्याबद्दल वाईट सांगतो म्हणे. आतूनच परमात्म्याने लगेच आरडायला सुरुवात केली महाराज. नवे त्याच्या अंगावर धाव घेतली त्या परमात्म्याने. जेव्हा तो पळायला लागला, पळता पळता त्याची काय अवस्था झाली साधू संतांनी गोड वर्णन केलंय. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे विठाल. अशी अवस्था झाली त्याची. परमात्माने त्याच्या अंगामध्ये धोतर सुद्धा ठेवलं नाही एवढी अवस्था केली. मग असा असणारा तो परमात्मा वाढू लागला महाराज. जसं जसं वय वाढत लागलं तसा तसा तो परमात्मा काय करायला लागला, गोकुळामध्ये लीला करायला लागला. नवे अनेक ठिकाणी त्यांचं घर नेमलेलं असायचं. आज कोणाची दय संत भोजन,
मारुती मंदिर आज मंदिरातच आहे का? विठाल विठाल आज गावातलेच महाराज आहे, पण त्यांच्याच घरी काय आपल्याला दरोडा टाकायचा. हो, पण असं विचार केला म्हणे आज कुठे जायचं, म्हणून प्रत्येक गवळणीच्या घरी एक एक दिवस नेमून घेतला. आज यांच्या घरी जाऊन काय दह्या दुधाची चोरी करायची. म्हणून परमात्म्याने त्यांना नियम सांगितले. काय करायचं? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, एवढा हळू चाला, कोणासोबतचही कोणी बोलू नका. आपण चोरी करतोय याची चाहूल सुद्धा लागली नाही पाहिजे. बहुतेक चोर असंच करत असतात. असं परमात्म्याने केलं, त्यांना आधी नियम सांगितले. आणि काय करायचं? आत गेल्यानंतर शांततेत सगळी चोरी करायची. ज्या गवळणीचं घर नेमलं होतं त्या घरी परमात्मा चोरी करण्याकरता गेले. घरामध्ये गेल्यानंतर त्यांचा तर काय चालू झाला, जो ठरलेला कार्यक्रम होता तो त्यांनी चालू केला. चालू केल्यानंतर महाराज त्यांनी 3 जण खाली उभे राहिले, वरती 2. त्यांच्या वरती कोण उभं राहिलं? पेंड्या उभा राहिला. जेव्हा त्यांनी ती माखण चोरायला सुरुवात केली, माखण बिखण चोरलं, त्यांनी खाल्लं. परमात्म्याने अगदी पोटभर खाल्लं, अगदी जमीन सांडलेलं सुद्धा वरपून खाल्लं, जसा काल्याचा प्रसाद आपल्याला ग्रहण करायचा. आणि सांगितलं म्हणे आता कोणाला तरी चाहूल लागली, कोणीतरी येतंय म्हणे, या ठिकाणी थांबू नका म्हणे, चला पटकन. ते म्हणे देवा कवड लावून घेतलेलं म्हणे. त्याने सांगितलं असं काय करतो किच ना, बरोबर ना, असं काय करतोय म्हणे, दार लावलं म्हणे, जाता येणार नाही. परमात्म्याने सांगितलं अरे मी जर तुमच्या संग इथं चिंता करायचं काय कारण, काही टेन्शन घेऊ नका, मी एक मंत्र म्हणतो म्हणे, डोळे झाका तुम्ही. सगळ्यांनी डोळे झाकले ना महाराज. पेंड्याने डोळे उघडे ठेवले. विचार केला त्याने म्हणे कोणता मंत्र आहे काय नो, येऊन असला तरी आपल्याला काही टेन्शन नाही म्हणे, एकट्याला जाऊन माखण खाता येईल म्हणे. कोणी विचार केला? पेंड्याने विचार केला. सगळ्यांनी डोळे झाकले महाराज. डोळे झाकल्यानंतर तो परमात्मा आहे, त्या परमात्म्याने सगळ्यांना घराच्या बाहेर काढलं अंतरिक्ष मनाने. ते पेंड्याने विचार केला, त्याने डोळे झाकले. त्याने डोळे झाकलेच नव्हते. त्याला वाटलं कोणता मंत्र म्हणतो, देवाने कायचं मंत्र कायचं काय. देव झाले ना गायब महाराज गोपाळांना घेऊन. येणे डोळे वगैरे ठेवले, तसाच राहिला तिथं. अर्धा वाजत आणि अर्धा बाहेर. देव बाहेर म्हणतो अरे पेंड्या काय करतो? काय नाही म्हणे, मंत्र बघत बसलो. विठाल म्हणून पेंड्याला एवढं हाणलं त्या गवळणीनं महाराज, सगळा सुजला ना आतमध्येच. एवढा सुजला त्याला बाहेर सुद्धा येत आहे ना. त्याने सांगितलं देवा धाव म्हणे, चुकलो म्हणे, मी आता परत चुकी करणार नाही म्हणे. देवानं सांगितलं मी काय सांगितलं होतं तेवढंच कर, डोळे झाक. डोळे झाकल्यानंतर परमात्माने त्याला बाहेर केलं. डोळे झाकल्यानंतर जे परमात्माने या स्थूल देहाची जी रचना केली आहे, डोळे झाकल्यानंतर जे स्मरण होतं ते डोळे उघडे ठेवल्यानंतर होत नाही. समाधी अवस्थेमध्ये, ज्या समाधी अवस्थेची, ज्या मोक्षाची प्राप्ती आपल्याला करत असताना जे ध्यान आपल्याला करायचं, ते ध्यान करत असताना डोळे झाकले पाहिजे, हा शास्त्राचा नियम आहे. आणि त्याने परमात्मा चिंतन होतं. आणि डोळे झाकल्यानंतर कोण दिसतो? फक्त परमात्माच दिसतो. आणि ते स्मरण आपल्याला या ठिकाणी करायचं. विठाल हो, म्हणून त्याने सुद्धा डोळे झाकले आणि परमात्म्याने त्याला बाहेर काढलं महाराज. म्हणून अशा अनेक लीला केल्या. प्रत्येक घरी जाऊन चोरी करायची. रोज एक घर नेमलेलं असायचं. सगळे गावातील लोक कंटाळले महाराज. यशोदा माईकडे रोज एक एक गाराणं यायचं महाराज. आणि गाराणं एवढं यायला लागलं, यशोदा माई कंटाळली महाराज. गणपतीचे दिवस आले होते जवळ. जसे आता गणपती आले, बरोबर गणपती जवळच आलेले. गणपतीचे दिवस जवळ आले. यशोदा माईने विचार केला गणपती बाप्पाच्या मूर्तीची आपण स्थापना करू म्हणे. गणपती बाबा नाही बरं का, कीर्तनामध्ये त्यांची स्थापना झालेली जी आपल्याला घरामध्ये करायची. विठाल आणि गणपतीची स्थापना केली घरामध्ये. आणि यशोदा माई यांनी देवाला काय केला होता? नवस केला होता. सांगितलं देवा माझ्या मुलाच्या जर खोड्या संपल्या तर तुला 1108 मोदक करेन म्हणे. कोणाला नवस केला? गणपती बाप्पाला नवस केला महाराज. गणपती बाप्पाला नवस केला महाराज. आणि त्यावेळेस परमात्म्याने विचार केला गणपतीचे दिवस जवळ आले म्हणे. आईनं विचार केला गणपतीला नवस केलेला आहे म्हणे की माझ्या मुलाच्या खोड्या संपल्या पाहिजे. आईचं म्हणणं मांडलं पाहिजे. आता 1 महिना खोडी करायची महाराज. खरंच परमात्माने 1 महिना खोडी केलीच नाही ना. एक मास देवे खोडी नाही केली. 1 महिनाभर परमात्म्याने खोडी केली नाही म्हणे. एवढा शांत राहिला परमात्मा. गणपती बाप्पा त्यांची स्थापना केली. गणपती बाप्पाची यशोदा मातेने मूर्ती बसवली. पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवसामध्ये किती 1108 मोदक तयार केले महाराज. आणि ते मोदक तयार केले आणि गणपती बाप्पा समोर ठेवून
ठेवून दिले. तो नैवेद्य गणपती बाप्पाला ठेवल्यानंतर महाराज यशोदा माता अगरबत्ती फुलं आणण्याकरता गेली, घरकामात गुंतले. तोपर्यंत परमात्मा गेले ना देवाजवळ. देवाजवळ आले आणि गणपती बाप्पाला दमदाटी करायला सुरुवात केली. हे पाहिली का, एक सिक्स पॅक पाय म्हणे, हे काय घेऊन बसला म्हणे. कोणाला? गणपती बाप्पाला. तुझ्यापेक्षा मोठं कोणी म्हणे. देवा तुम्ही मोठे म्हणे. मग एक खाण्याचा अधिकार कोणाचा? नाही देवा तुमचाच आहे म्हणे. महाराज त्या ठिकाणी उंदीर होता. उंदीर नेसता देवाच्या तोंडाकडे पाहत होता, कधी एखादा प्रसाद मिळेल. नाही महाराज, परमात्माने सगळे मोदक खाऊन टाकले, एकही मोदक ठेवला नाही महाराज. ज्यावेळी यशोदा मैया आली ते बघितलं आणि देवाला नवस केला सुद्धा विफळ झाला. विचार केला, जर मला एवढा त्रास दिला तर गोकुळवासांना किती त्रास देत असेल. विठाल ज्या दिवशी शाश्वती झाली, आपला मुलगा काहीतरी वाईट वागतोय म्हणे, गावातल्या लोकांच्या खोड्या करतो म्हणे. एक सांगू, शास्त्राने या ठिकाणी एक चिंतन केले, आगंतुक आणि स्वरूपगत. आगंतुक म्हणजे जे बाहेरून आलं ते, आणि स्वरूपगत म्हणजे जे स्वरूपात असलेलं ते. या ठिकाणी चिंतन असं आहे, एखाद्याच्या घरी पाहुणे आले किंवा मामाचा मुलगा आला, आत्याचा मुलगा आला, कोणी एखादा लहान मुलगा आला सुट्टीनिमित्त, तो मुलगा तुम्हाला किती दिवस राहावा वाटतो? 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, याच्या पलीकडे कधी ना कधी जावं वाटतो की नाही? नाही वाटत का? वाटत असेल तर तुम्हाला धन्यवाद आहे. तुमच्या घरी राहावं असं वाटत असेल तर तुम्हाला धन्यवाद. परंतु नाही, आपल्या स्वरूपातला नाही ना, आपल्या घरी जन्म नाही घेतला ना, नाही वाटत. 1 वर्षभर सुद्धा तो राहावं वाटत नाही, तो गेलाच पाहिजे. का? तो आगंतुक आलेला आहे ना महाराज. आणि जो स्वरूपगत आहे, आपला मुलगा आहे, पिऊन बापाला जरी मारत असेल तरी त्याला काय वाटतं, माझा मुलगा माझ्यामध्येच राहिला पाहिजे. विठाल विठाल. ते आहे स्वरूपगत. स्वरूपगत म्हणजे जे आपल्या स्वरूपातून निर्माण झालं पाहिजे. आणि त्याच्याबद्दल जर अशी भावना आहे तर मला एक सांगायचंय, त्या परमात्म्याने हा देह दिला ना महाराज, मग त्या स्वरूपापासून आपण का वंचित आहे? त्या परमात्म्या भजनापासून का आपण वंचित आहोत? त्या परमात्म्याच्या ठिकाणी मन लागत नाही. माझे मन मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. ज्ञानोबा सांगतात, त्या परमात्म्या ठिकाणी त्याचं स्मरण करणं काय सोपं आहे का? त्याच्या ठिकाणी मन एकाग्र करावं लागतं. त्यावेळेस तो परमात्मा कुठंतरी चित्तामध्ये धारण करतो. आणि तो परमात्मा चित्तामध्ये कोणी धारण केला? तुकोबारायांनी धारण केला. एक धरीला चित्ती आम्ही रकुमाई स्वापती. विठाल. परवा दिवशी अभंगामध्ये आपण सांगितलं, तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडेल ठाई. तो परमात्मा चित्तामध्ये धारण करायचा असेल तर त्या परमात्माचीच कृपा व्हावी लागते. तो परमात्मा आपल्या अंतःकरणाशी खेळत असतो. ही अवस्था गोपीमध्ये झाली. हे अभंगाचं पहिलं चरण. हरिने माझे हरिले चित्ता, हरिने माझे हरिले माझे हरिले चित्त भारवित विसरली. म्हणून त्या परमात्माने माझ्या चित्ताचं हरण केलं. तो परमात्मा ज्याच्या चित्तामध्ये जाण्याकरता तळमळ करत असतो ते आहे भक्त, ते आहे संत, आणि ते आहे त्या परमात्म्याची सेवा करणारे भक्त. त्याच्या चित्तामध्ये किंवा त्याची जर कृपा असेल तर तोच त्याच्या भक्ताच्या अंतकरणामध्ये जातो. पण त्याच्याकरता अंतकरणही तेवढं शुद्ध असावं. चित्त करा निर्मळ, येऊनिया गोपाळ राहे तेथे. पण चित्त जर शुद्ध असेल तो परमात्मा त्या भक्ताच्या हृदयामध्ये राहत असतो. तुकोबाराच्या पलीकडे ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात. महाराज जयाचे चोकटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जे निजल्या उपासे ते वैराग्य गा. ज्ञानोबा सांगतात, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याच्या अंतकरणामध्ये मी क्षेत्र संन्यास घेतो. कोणाच्या अंतकरणामध्ये? ज्याचं अंतकरण शुद्ध आहे. आणि ते शुद्ध अंतकरण असण्याकरता, परमात्मा येण्याकरता, त्याच्याकरता सुद्धा परमात्म्याचीच कृपा असावी लागते.
जे की आपण आत्ताच विचार केला चिंतनाचा, तुका म्हणे कृपा करीला नारायण, तरीच हे वर्म पडेल ठाई. ते वर्म आपल्याला कळतं, भक्ती घडत नाही. परमात्म्याची कृपा असल्यावर परमात्मा प्राप्तीचं वर्म आपल्याला कळतं. त्याकरता सुद्धा परमात्म्याची कृपा असावी लागते. कृपेचा जर विचार केला तर 3 अनुषंगाने कृपेचं वर्णन आलंय. पहिली आहे ईश्वर कृपा, दुसरी आहे शास्त्र कृपा, आणि तिसरी असणारी ही जी गुरु कृपा. मला वाटतं वरच्या 2ही कृपेचं चिंतन मला करता येणार नाही. मला सांगायचं ते गुरु कृपा. कारण की ईश्वर कृपा ही तुकोबारांनी प्रमाणामध्ये सांगितलंय, तुका म्हणे कृपा करीला नारायण, तरीच हे वर्म पडेल काही. परमात्मा स्वतः ज्यावेळेस कृपा करतो त्यावेळेस ते वर्म कळतं, घडत नाही. दुसरी आहे शास्त्र कृपा. एखाद्या ग्रंथाचं चिंतन केलं परंतु बुद्धी चांगली नसल्या कारणानं किंवा अज्ञान असल्या कारणानं परिपूर्ण ते ज्ञान आपल्या ठिकाणी प्राप्त होत नाही, म्हणून शास्त्र कृपा करत नाही. ज्याने अनेक ग्रंथाचं अध्ययन केलं, शास्त्राने ठरवलं याच्यावरती कृपा करायची, तर शास्त्र कृपा होते. या 2ही पंक्तीला आम्ही कधीच बसलो नाही. कारण की आमच्या ठिकाणी एवढं ज्ञानही नाही, कुठल्या प्रकारची पात्रता नाही. परमात्मा कृपा ती सुद्धा दुर्मिळच वाटते. परंतु एक कृपा आहे ती गुरुकृपा. गुरुकृपा एवढी महाराज, त्यांच्या जागेवरती आपण उभं राहावं. आपली पात्रता आहे का? एरवी मी तरी मूर्खो, जरी झाला अविवेको, तरी संत कृपा दीपको सजो असे. ना आपली कुठल्याही प्रकारची पात्रता नाही, परंतु सद्गुरूंची काय कृपा आहे महाराज, ह्याच्या पलीकडे जाऊन सांगू. सद्गुरूची एवढी कृपा आहे. ज्यावेळेस आमचे गुरुबंधू गणेश महाराज तनपुरे आणि मी नर्मदा मैयाच्या परिक्रमेला गेलो होतो. परिक्रमेला गेल्यानंतर ओंकारेश्वर पासून परिक्रमेला सुरुवात झाली. 2 महिने झाले सलग चालत होतो, कुठल्याही प्रकारची अडचण येत नव्हती. परंतु एक प्रसंग असा आला, 400 किलोमीटर जंगल लागलं. कुठंही कसल्याच प्रकारचं 2-2 दिवस पाणी सुद्धा नव्हतं. पिशवीमध्ये एखादी बॉटल ठेवायचो ना, हातांमध्ये जो कमंडलू असायचा त्या कमंडलूमध्ये नर्मदा मैयाचं पाणी असायचं. परंतु 2 दिवस झाले मैया लागली नाही, पिण्याकरता पाणी सुद्धा नाही. त्याच वेळेस मनामध्ये विचार केला होता, घरी फोन करून सांगितलं नाही कधी, विचार केला होता ज्या सद्गुरूंचे आशीर्वाद घेऊन निघालो त्यांच्या आशीर्वादाला पात्र ठरणार नाही, मागं जाऊन काही उपयोग नाही. वाटलं होतं मनामध्ये मागं जावं, कारण की ते हाल पाहिल्यानंतर. जंगल संपत आलं, कुठलाही काहीच खाण्याचा लवलेशही दिसत नव्हता. छोटं खेडगाव लागलं. त्या गावामध्ये एक छोटंसं दुकान होतं. त्या दुकानामध्ये आम्ही गेलो. सगळा जुनाच माल महाराज, एक्सपायरी डेट झालेलं, कुठल्याही पदार्थाला चव नव्हते. आणि आम्हाला तर भूक लागलेली, 2 दिवसापासून जेवण मिळालं नाही. काहीतरी खायचंय, पोट भरलं पाहिजे, कारण काही चालण्याकरता सुद्धा ताकद पाहिजे ना. काही नाही, असे झालं होतं दोघं. पण ती बाबाची कृपा, आता परिस्थिती चांगली सुधारली. हो, प्रकृती ही चांगली आहे, परिस्थिती चांगली आहे. परंतु एक काळ असा होता, खाण्याकरता 2 दिवसामध्ये काही नाही. डोळ्यातून पाणी आलं, बाबांचं भजन करायला सुरुवात केली. एकही दिवस असा जात नव्हता सद्गुरू बाबांचं भजन आम्ही सोडत नव्हतो, मी आणि गणेश महाराज. सद्गुरूंची कृपा, त्या 4 महिन्यात जे घडलं ना ते आयुष्यभरही घडणार नाही, मी याच्या मागेही कधी घडलं नाही. एवढं नामस्मरण घडलं. रोज हरिपाठ घ्यायचो, रोज संपूर्ण गीतेचं पारायण करायचो, आणि चालता चालता नर्मदा मायेचं नामस्मरण करायचो. सद्गुरू बाबांचं चिंतन करायचो. बाबाचं चिंतन करायला सुरुवात केली महाराज. दोघांनाही त्रास व्हायला लागला. सद्गुरु जय जय कृष्णगिरी
दुकानात आम्ही काय घेतलं, चिवडा घेतला खाण्याकरता. ते फरसाण घेतलं, त्याची एक्सपायरी डेट झालेली होती. ज्यावेळेस ते खाण्याकरता घेतलं, खाल्लं महाराज, पोटही भरलं. त्याच्यानंतर पाणीही पेलो, परंतु परिणाम असा दोघालाही संघच उलट्या व्हायला लागल्या गणेश महाराज या ठिकाणी. कारण की हे जे कल्पित नाही महाराज, जीवनावर घडलेली सत्य घटना आहे. विचार केला, 2 दिवस झाले खाण्याकरता काही नाही, जे खाल्लंय ते सुद्धा पोटामध्ये राहिलं नाही. एवढा त्रास व्हायला लागला. दोघालाही संघच उलट्या झाल्या महाराज, काहीच पोटात एक कण सुद्धा नाही. दोघांना सुद्धा चक्कर यायला लागली, चालता सुद्धा येत नव्हतं. परंतु विचार केला, दोघंही उठून बसलो. सांगितलं गणेश महाराज, सद्गुरू बाबांची कृपा आहे, आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आलोय. मागं जाऊन कधी आपल्याला दोघाला जमणार नाही म्हटलं. चला म्हणलं, चालू म्हणलं पुढं. आणि दोघं बाबांचं भजन करत हरिपाठ घेत पुढं निघालो. तर एक रस्ता लागला नवीनच. गाव संपलं, जंगलही संपलं. रस्ता लागला आणि एक माणूस 4 व्हीलर गाडीमध्ये त्या ठिकाणी आला. आमच्या जवळ येऊन विनंती केली म्हणे महाराज. त्याच्या हिंदी भाषेमध्ये त्याने सांगितले, महाराज मेरे बेटी का आज जन्मदिन है म्हणे, आणि मेरे बेटी के जन्मदिन के अवसर पर मेरे अंत्य करने में एक इच्छा है म्हणे. क्या? किसी साधु को मेरे हाथ से भोजन खिलाना है म्हणे. मेरी इच्छा आहे म्हणे, शुद्ध अंत्य करण्याची मेरी इच्छा आहे. असं सांगितल्यानंतर महाराज आता आम्हाला अतिशय आनंद झाला. काही खाण्याकरता नाही, आता तरी सद्गुरू बाबांची कृपा झाली म्हणून खाण्याकरता ते अन्न घेतलं. एवढं प्रसन्न वाटलं. वेळोवेळी जीवनामध्ये असा प्रसंग आला, त्यावेळी सद्गुरू बाबा पाठीशी उभं राहिले. विठाल पलीकडे जाऊन काय बाबांचं वर्णन करावं, ते वर्णन करण्याकरता शब्द सुद्धा नाही महाराज. एक काळ असा होता, आळंदीमध्ये शिक्षण घेण्याकरता आई वडील सोडायला नव्हते, बाबा येत होते. बाबा एखादी लेक तिच्या माहेरी आली, आई पिशव्याच्या पिशव्या भरून देते. सद्गुरू बाबांनी आळंदीला जात असताना स्वतःच्या हाताने जिरे भरावे, स्वतःच्या हाताने तेल द्यावा महाराज. काय वेळ आली होती. विठ्ठल जीवनामधला तो क्षण कधीही विसरू शकत नाही. एवढे सद्गुरू बाबांची कृपा आहे. गुरुची अशा पलीकडे जाऊन एवढं प्रेम केलं. आमच्यावरच नाही, आमच्यासारख्या हजारो साधकावरती एवढं प्रेम आहे बाबांचं. आणखी तसं जीवन आहे, तसं शिक्षण घेतलंय बाबांनी, त्या अवस्थेमध्ये गेले. पण आम्ही जी अवस्था जीवनामध्ये जगलो ती अवस्था बाबांना माहीत आहे. परंतु ज्ञानाच्या ठिकाणी आमच्यामध्ये जर काही कमतरता येत असेल तर सद्गुरू बाबाला आम्ही शरण जाऊन माफी मागतो. तुकोबारायचं नाटामध्ये गोड प्रमाणे, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंदबुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा. जीवनामध्ये ज्या काही चुका होत असेल तर वेळोवेळी सद्गुरूने त्या आमच्याकडून काय कराव्या, सोडून द्यावं महाराज. आईचं अंतकरण धरून. आणि वेळोवेळी बाबांनी तेच केलंय. पाहायला गेलं तर माझा अभ्यास आहे का, कीर्तन करतो, विद्यार्थी म्हणून उभा राहतो, परंतु सद्गुरूंच्या जागेवरती उभं राहणं सोपं आहे का? नाही ना. याच्याकरता पार पुण्याई लागते. आणि ती पुण्याई ज्यांच्या कृपेमुळे मला प्राप्त झाली, सद्गुरू नासिकेत बाबा.
नासिकेत बाबांवरती असलेलं बाबाजींचं प्रेम आहे, त्या प्रेमास्तव मिळालेली मला सेवा आहे. म्हणून ही सेवा माझी नाही, माझ्या सद्गुरूंची नासिकेत बाबांची आहे. म्हणून फार धन्य आहे माझं जीवन. जेवढी सद्गुरु कृपा भेटली ना, याच्याही पलीकडे जाऊन कुठंच एवढं जीवनामध्ये सुख नसून, म्हणून वेळोवेळी जीवनामध्ये जर चुकत असेल तर सद्गुरूंनी माफ करावं आणि जीवन जगण्याकरता चांगला मार्ग द्यावा. म्हणून बाबांना एकच सांगू इच्छितो की जीवनामध्ये जे काही करेल ते तुमच्याकरता करेल, अनेक ग्रंथाचं चिंतन करेल आणि अभ्यासपूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. विठाल विठाल. म्हणून आपण ज्यावेळेस भागवताचा विचार करतो, भागवतामध्ये चिंतनालय विदुर काका परमात्म्याचं चिंतन करत असताना किती भक्ती होती त्यांच्या ठिकाणी. स्वतः दुर्योधनाने परमात्म्याला आमंत्रण दिलं, कशाचं? भोजनाचं आमंत्रण दिलं. परंतु परमात्मा दुर्योधनाच्या आमंत्रणाकडे गेले नाही. अनेक 56 प्रकारची पंचपक्वानं जरी दुर्योधनानं बनवली तरी त्याच्याकडे गेले नाही. आणि विदुर काकानं काही बनवलं नाही तरी दुर्योधनाला सांगितलं, आज मला माझ्या विदुर काकाकडे जायचं आहे. कशा करता? जेवणाकरता. विदुर काकाने विचार केला, कधी देवाला आमंत्रण दिलं म्हणे? नाही, परंतु भाव ओळखला आणि घरी गेले परमात्म्याची तयारी करायला. काकी घरी आंघोळ करत होत्या महाराज. आंघोळ करता करता परमात्मा दारामध्ये आला. सांगितलं, आवाज दिला, काकी. त्या काकीनं जीवनभर ज्या परमात्म्याची सेवा केली, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे विचार केला, तो परमात्म्याचा आवाज आहे म्हणे. कुठलंच भान राहिलं नाही. आंघोळ करत असताना तशाच दारामध्ये आला. त्या परमात्म्याचं दर्शन घेतलं. एवढा आनंद विभोर झाल्या. त्या परमात्म्याला घरामध्ये बोलवलं, बसण्याकरता आसन दिलं. आणि त्यावेळेस परमात्म्याने सांगितलं, काकी मला भूक लागली म्हणे, खाण्याकरता काही दे. भक्ताच्या भावाला परमात्मा एवढा भुकेला असतो, त्या परमात्म्याला फक्त भाव पाहिजे, बाकी काही लागत नाही. भवसागर करता कार्य करीत असे चिंता पहिलं उभा दाता, कटी कर ठेवून या मिठी त्याचे पायी घाला मिठी. भावा एकासाठी खांदावा हे आपल्या, त्या परमात्म्याला फक्त भाव पाहिजे महाराज. आणि एवढा भाव त्या काकीचा होता. केळं आणणे खाण्याकरता केळं परमात्म्याने त्या काकीला भान राहिलं नाही. जो केळाचा घर फेकून द्यायचा आणि ते केळाचं साल कोणाला खायला द्यायचं? देवाला खायला द्यायचं महाराज. देवाला भान नाही, देव खायला लागला. तेवढ्यामध्ये विदुर काका आले, बघितलं, ए काय करते म्हणे? देवाला साल खाण्याकरता देते म्हणे. त्याचं सोडा, देवाला सुद्धा विदुर काकाने बोलायला सुरुवात केली. सांगितलं, देवा अरे तिला कळत नाही म्हणे, तुला तरी कळायला पाहिजे ना, तू परमात्मा आहे. त्यावेळेस देवाने सांगितलं म्हणे, काका काकीचा भाव एवढा ठिकाणी होता, वात्सल्य भाव, मी केळी खातो की साल खातो याचं सुद्धा भान मला नाही. एवढा भावाकरता तो परमात्मा भुकेलेला आहे. उद्धवाला सुद्धा ते चरित्र सांगत असताना तो परमात्मा किती गोड सांगत होता. उद्धवजी चलो मंदिर कोन काम के, भाव अगर नहीं पाए चलो परमात्मा मंदिरामध्ये मिळत नाही. तो परमात्मा कुठं मिळतो? भक्ताच्या हृदयामध्ये किंवा भक्ताच्या घरी असणारा तो परमात्मा असतो. एक वेळेस तो परमात्मा वैकुंठामध्ये सुद्धा दिसत नाही. तो मी वैकुंठ नसे, तो परमात्मा तो योग्यांना सुद्धा काय आहे, दुर्लभ आहे. असा असणार तो परमात्मा कोणाला प्राप्त होतो? तो अशा भक्ताला प्राप्त होतो. आणि ज्या भक्ताला प्राप्त झाला ते सगळे गोकुळवासी भक्त आहे महाराज. किती परमात्मा चिंतन केलं, एवढं परमात्मा चिंतन केलं. त्या गोपी महाराज नवीन लग्न झालेल्या मुली असेल, बिना लग्नाच्या मुली असेल, त्या परमात्म्यालाच पती म्हणून मानायचं.
एवढा त्या परमात्म्याच्या ठिकाणी भाव होता. नवे नवे यमुनेवरती स्नान करण्याकरता त्या गवळणी गेल्या. गवळणी स्नान करण्याकरता गेल्यानंतर त्या ठिकाणी स्नानाला गेल्यानंतर देवाने त्यांचे काठाचे जे कपडे होते का ते का कदंबाच्या झाडावर जाऊन तो परमात्मा कपडे घेऊन बसला. तो कपडे देत नव्हता. त्यावेळेस त्या गोपीने विनंती केली म्हणे देवा असं करू नको म्हणे, हे यमुना मातेचं पातक आम्हाला लागेल म्हणे, सगळे धरणी मातेचं पातक लागेल, आमचे कपडे आम्हाला दे, तुला आम्ही बाहेर आल्यानंतर जी खोड करायची ती कर म्हणे, आता करू नको. त्यावेळेस परमात्माने त्यांचा भाव बघितला आणि ते कपडे देऊन टाकले. महाराज त्यांना सांगितलं की यमुना मैयाची क्षमा मागा, दोन्ही हात वरती करा. आणि वरती हात केल्यानंतर महाराज परमात्म्याची क्षमा मागितली. तसा तो परमात्मा आहे महाराज. त्या गोपींना किती नाचवलं महाराज. नवे नवे रास क्रीडा करण्याकरता बोलायचं. आणि रास क्रीडा करत असताना अनेक स्त्रिया त्या ठिकाणी यायच्या. कशा करता? रास क्रीडेकरता. गोप गोपी सगळे त्या ठिकाणी यायचे आणि एवढं त्या ध्वनीवरती परमात्मा त्यांना नाचायला लावायचा. त्या बासरीवरती एवढी सुंदर अशी बासरी तो परमात्मा वाजायचा. ती बासरी वाजत असताना सगळे असे भाव विभोर होऊन जायचे महाराज. कोणालाही कशाचं भान नाही, जगाचं भान नाही की संसाराचं भान. एवढं त्या परमात्माच्या भक्तीमध्ये भाव विभोर व्हायच्या. आणि एवढं सगळं परमात्मा चिंतन करत असताना तो परमात्मा अचानक गायब व्हायचा. किती तळपायाची आग मस्तकाला जात असेल एवढा राग यायचा महाराज. त्या देवाला सुद्धा शिव्या द्यायच्या महाराज. का शिव्या द्यायचा? एवढा अधिकार त्यांनी कमावला होता. विठाल पण असा असणारा जो परमात्मा याने अनेक लीला केल्या. आपल्या भक्ताच्या संबंधाने, आपल्या मित्राच्या संबंधाने कितीतरी प्रकारच्या परमात्म्याने लीला केल्या. आणि अशा लीला करत असताना, खोड्या करत असताना यशोदा मातेने सगळं जाणलं म्हणे. आता तू काय थांबू नको म्हणे या ठिकाणी. काय उद्या तू शाळेत जायचंय. त्या काळची शाळा म्हणजे जिल्हा परिषद का? नाही महाराज. त्या काळची शाळा म्हणजे राणामध्ये जायचं. एवढ्या खोड्या करत असताना यशोदा माईने शाळामध्ये पाठवलं, रानामध्ये पाठवलं. सांगितलं तू आता गावात थांबू नको म्हणे. काय? आपल्या गाई गुरु घेऊन उद्या रानामध्ये जायचं तुझ्या मित्रांना घेऊन. गोड वर्णने गवळणीमध्ये जीवेचे या जीवा प्रेम भावाचे भावा, जीवेचे या जीवा प्रेम भावाचे भावा, तुझ वाचुनी केशवा अनुरावरे, तुझ वाचुनी केशवा अनुरावरे, जीवे अनुसरारे आजोनी अनारे, जीवे सांगितलं देवा तुझ्याशिवाय काही गोड लागत नाही. तू गेल्यापासून कधीही करमत नाही. तुझ्या विना माझा जीव सुद्धा लागत नाही. किती भक्ती असेल. तो परमात्मा गेला वनामध्ये महाराज. गोपाळांसंगे खेळायला लागला. आणि खेळता खेळता काय आता सवंगड्याने सांगितलं कृष्णा 11:30 वाजले म्हणे. कोरेकर महाराज काही कीर्तन आवरायचं नाव घेत नाही म्हणे. आता त्यांना आदेश दे म्हणे काहीतरी आवरा म्हणे लवकर आता. मग परमात्म्याने महाराज काय केलं? गोपाळांचं ऐकलं. सगळ्यांना भुका लागल्या. गोलाकार केला आणि मध्ये परमात्मा बसला. आणि सगळ्यांना तो काला काय वाटायला लागला. शेवटची चालू होईल, काल्याचा अभंग होईल. मग आपण कीर्तनाची समाप्ती करू.
चित्त भार वित्त विसरले आता कैसे जाऊ घरा मोहे घरा लौकिक पारखी असे सांगता गोष्टी घरचे कुठे खातेला आता कैसे जाऊ घरा मोहे घरा लौकिक तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोने आता कैसे जाऊ घरा मोहे घरा लौकिक सेवेकरता ज्या तुकोबारांची गवळण घेतली त्या तुकोबारांना एकदा नमन. सगळे गवळण अशीच असं सांगता येत नाही. जे गुरुमुखातून श्रवण केलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी माझ्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. अर्थ असंच असेल सांगता येत नाही. तुम्हाला जर जिज्ञासा वाटली त्या गवळणीवरचं थोडंसं चिंतन करा. म्हणून जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. जे काही बरोबर असेल स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवारी असेल, पूजनीय देवगडचे बाबा असतील, स्वामीजी असतील, वैकुंठ असेल, नासिकेट बाबा सगळ्या गुरुवाऱ्यांचं आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले ते माझे जीवरले पायिकपण. म्हणून जे माझ्या बुद्धीचे दोष आहेत या ठिकाणी आईवडिलाचा अंत करून सोडून द्या. पुन्हा मी त्याच्यात काय बदल करण्याचा प्रयत्न करेल. तरी बालक बोबडा बोले कावा कुडा विसुका पावले ते चोज करून माऊले रिजे जेवी तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवी तू असे विठोबा